पुढील 24 तासांसाठी राज्यात हवामान बदलतानाचे संकेत मिळतात। विदर्भापासून मराठवाडा आणि दक्षिणेकडील भागांपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढलेली आहे, त्यामुळे हवामान अधिकच अस्थिर बनलेलं आहे। पहा, राज्याच्या उत्तर भागात उत्तर व उत्तर पश्चिमेकडून उष्ण वारे वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अकोला इथे तापमान 43 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे। नागपूर, चंद्रपूर, नांदेड, बीड, जालना, पुणे, नाशिक इत्यादी भागात तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते। आपण पावसासंदर्भातील ही महत्त्वाची बातमी पाहतोय। पहा, आज सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा भागात गडगडाटी पावसाचे ढग दिसून आले। आज रात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे। महाबळेश्वर, पाचगणी परिसरात दुपारनंतर गडगडाटासह हलका पाऊस झालाय। एकंदर उद्याच्या स्थितीवर एक नजर घेऊयात। 9 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा या घाटमाथ्याच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे। नागपूर परिसरातही गडगडाटी पाऊस होऊ शकतो। अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं स्थानिक वातावरण तयार झाल्यास पावसाची शक्यता आहे। परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशिमच्या पूर्व भागातही पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। मात्र पाऊस हा निवडक क्षेत्रांपुरताच मर्यादित राहील। राज्यातील अन्य भागात पावसाचा फारसा अंदाज नाही। कोकणातील किनारपट्टीवर तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याचा अंदाज आहे। दक्षिण कोकणात तापमान 34 ते 36 अंश दरम्यान राहू शकतं। सातारा आणि कोल्हापूर भागात तापमान सुमारे 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा। धन्यवाद।